मुंबईमध्ये येणाऱ्या 98 दुधाच्या टँकरची मध्यरात्री तपासणी करण्यात आली। निकृष्ट दर्जाच्या दुधाचा एक टँकर परत पाठवला गेलेला आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून 12 आणि 13 फेब्रुवारीला या संदर्भातली कारवाई केली गेलेली आहे। तब्बल 1,83,397 लिटर दूध साठ्याची तपासणी करण्यात आली। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी ही माहिती दिलेली आहे। राज्यातली आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे। मध्यरात्री मुंबईमध्ये प्रवेश करणाऱ्या या दूध टँकर्सची मोठ्या प्रमाणावर तपासणी झालेली आहे। दुधातल्या भेसळीचा जे आपण जे म्हणतो केमिकल टाकून म्हणा किंवा काही करून दुधात वाढवलं जातं दूध, त्याचा तपास करतोय। आणि जर तो तसा तपास लागून कोणी जर तसा निदर्शनास आला तर त्याला आपण कोर्टात त्याच्या विरोधात जाऊ शकतो किंवा त्याच्यावर केस करू शकतो। आणि ज्याचा कंटेंट कमी असेल किंवा एखादी गोष्ट कमी असेल, कमी म्हणजे फक्त फॅट वगैरे कमी असेल तर त्याला आपण आपल्या स्तरावर शासन करू शकतो, त्याला दंड करू शकतो। त्या पद्धतीची कार्यवाही आपण करायचं ठरवलंय। जवळपास 2.25 लाख लिटर दुधाचे साठे रात्रीच्या याच्यात आपण गाड्या तपासल्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।